नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. भेंडी हा असा प्रकार आहे की तो सगळ्यांना आवडतो आणि लहान मुलांना विशेष करून आवडतो. त्यांच्या डब्यामध्ये भेंडी असेल तर सगळं संपलं. भेंडीची जी भाजी असते ती फ्रेशली तुम्ही जेवढी बनवाल तेवढी छान असते, ती मजा येते. पण आजचा भाजीचा प्रकार थोडा वेगळा आहे. ते वेगळेपण काय हे तर पाहावं लागेल आपल्याला. काय रे? हां, चला मग वेगळेपण भेंडीतलं काय बघा. दह्यातली भेंडी. या भेंड्या सगळ्या आपण व्यवस्थित ओल्या कापडाने पुसून घ्यायच्या. नंतर याचे देठ असे काढून याला असं करून घ्या. दॅट्स इट. भेंडी चिरल्यानंतर पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालायचं, जास्त नाही. यामध्ये फोडणी म्हणजे मोहरी जिरं काहीच घालते नाही. हिरवी मिरची आणि भेंड्या छान आपण परतून घेऊ. थोडीशी फक्त हळद यात घालू आणि हिंग. भेंडी आपण छान ओल्या कापडाने पुसून घेतलेली आहेच. चवीनुसार मीठ आणि नंतर आपण हे झाकून ठेवू. मस्त भेंडी शिजल्या गेली आपली. थोडी याला पसरून ठेवू आणि आता झाकण नाही ठेवणार. दही घोटून घेऊ. दही व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यात एक काम आपल्याला करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. भेंडी पूर्ण परतून घ्यायची. शिजल्यानंतर मग गॅस बंद करायचा, दही घोटून घ्यायचं, मग ते दही टाकायचं, म्हणजे ते फुटणार नाही. आणि समजा असं तुम्हाला वाटलं की हे फुटू शकतं, फाटू शकतं, तर दह्यात थोडंसं तांदूळाची पिठी किंवा चण्याच्या डाळीचं पीठ असं तुम्ही घालू शकता. घालायचं आहे आपण की नाही घालायचं? घालायचं. घालून टाकू. 1 चमचाभर तांदूळाची पिठी, 1 चमचा तांदूळाचं पीठ आणि नंतर याला छान असं व्यवस्थित घोटायचं आणि थोडी चवीनुसार साखर घालायची. क्या बात आहे. मीठ जे आहे ते आपण आधीच घातलेलं आहे. आता फक्त हे एकत्र करायचं आणि याला फोडणी घालायची. आणि फोडणीसाठी आपलं कडलं जे आहे ते हमेशा तयार ठेवा, नेहमी तयार ठेवा. हमेशा मीन्स नेहमी. तेल, जिरं, मोहरी हे दोन्ही घालायचं आपल्याला. गॅस बंद आणि ही फोडणी भेंड्यावर. तर अशी साधी सरळ सोपी भेंडीची भाजी, दह्यातली, ताकातली, काही म्हणा, अतिशय उत्तम लागते. मी तर ही अशीच खातो, पण तुम्ही गरम भाताबरोबर खा किंवा पोळीबरोबर खा. भाताबरोबर जास्त छान लागते. कशाबरोबर खायची हा शेवटी तुमचा प्रश्न आहे. कशी करायची हे सांगितलं आणि केल्यानंतर मला कळवायला विसरू नका झाली कशी. वाईट असेल, चांगली असेल, कशी असेल. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो की मध्यंतरी आपलं फेसबुक पेज जे आहे ते चुकीच्या लोकांच्या हातात गेलं असल्यामुळे चुकीचे मेसेजेस, चुकीचे व्हिडिओज, फोटोज त्याच्यामध्ये यायचे आणि त्याचा क्लेश जो आहे तो आम्हाला सगळ्यांना झालेला आहे. म्हणजे मी, माझी टीम, त्या टीममधला आमचा DOP परीक्षित, त्याच्यानंतर गौरांग, त्याच्यानंतर चेतन, मंगेश, याबरोबर आमच्या EP प्राजक्ता शहापूरकर, या सगळ्यांना खूप दुःख झालं आहे. आणि सगळी मंडळी मागे भिडून पूर्ण मीडियाचा सपोर्ट, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा सपोर्ट, या सगळ्यांनी जी आम्हाला मदत केली, तर त्याचं फलित काय की आपलं पेज मोकळं झालं. पण असं व्हायला नको. खूप वर्षाची मेहनत असते. 5 लाख जवळपास सबस्क्रायबर्स होते, ते जवळपास आता 3,12,000वर आले आहेत. पुन्हा वाढतील. तुमची साथ आहे ना, माहिती आहे मला. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.